मुख्यमंत्र्यांच्या बरोबर VC घेतली, ज्यामध्ये त्यांचं नेहमीच आरोग्यमंत्री, गृहमंत्री यांना ते बोलवत असतात. तर या VCला आम्ही सगळे उपस्थित होतो. प्रामुख्याने प्रधानमंत्र्यांनी संपूर्ण जगामध्ये काय परिस्थिती आहे त्याच्या संदर्भातलं एक प्रेझेंटेशन सगळ्या मुख्यमंत्र्यांना दाखवलं. आपला देश जगामध्ये कशा परिस्थितीत आहे ते पण सांगितलं आणि प्रत्येक राज्य त्या अनुषंगाने कोणत्या कोणत्या स्थितीत आहेत, म्हणजे ॲक्टिव्ह केसेस किती आहेत किंवा डेथ रेट काय आहे, पॉझिटिव्हिटी रेट काय आहे, या सगळ्या संदर्भातलं एक डिटेल प्रेझेंटेशन झालं, ज्याच्यामध्ये वॅक्सिनेशनचं पर्सेंटेज आणि या सगळ्या गोष्टींची चर्चा झाली. या सगळ्या चर्चेतून त्यांनी जे काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना फक्त मी या ठिकाणी सांगू इच्छितो की प्रामुख्याने पंचसूत्री जी आहे, ज्याच्यामध्ये ट्रॅक, टेस्ट, ट्रीट, वॅक्सिनेट आणि कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर या पाचही सूत्रानुसार कार्यवाही आपण करणं गरजेचं आहे असं त्यांनी जरा अधोरेखित केलं, सांगितलं की करा. मग आम्ही आता या अनुषंगाने काय ठरवलेलं आहे, तर त्यामध्ये पहिला सूत्र जे आहे टेस्टिंग, तर आज आपण 25,000पर्यंत दररोज टेस्टिंग करतो आहोत. ही 25,000ची टेस्टिंग आम्ही निश्चित प्रकारे वाढवू, कारण किरकोळ स्वरूपात महाराष्ट्र हे तसं जर बघितलं तर मी एक सांगेल की खूप सेफ झोनमध्ये आहे. काही पॅनिक होण्याची सिच्युएशन अजिबात नाही आहे आणि घाबरण्याचा कुठलंही काही कारण नाही. त्याचं कारण असं आहे की 929 आज ॲक्टिव्ह केसेस आहेत. महाराष्ट्राने खऱ्या अर्थाने एका दिवशी 65,000 70,000 केसेस बघितलेल्या आहेत आणि त्यामुळे एकंदर पर मिलियन मध्ये आपण खूप खाली आहोत. कारण पर मिलियन ॲक्टिव्ह केसेसमध्ये जसं मिझोराम पर मिलियनमध्ये 635 आहे, दिल्ली 248 आहे, केरला 82 आहे, हरियाणा 73 आहे, उत्तराखंड 44 आहे, असे जे काही कर्नाटक 28 आहे, लडाख, परंतु महाराष्ट्र मात्र 7 आहे पर मिलियन. म्हणजे दर 10 लाखामागे किती केस, तर महाराष्ट्रामध्ये 7 केसेस आहेत. आणि त्यामुळे आज अशी एकदम काळजीसारखा नक्कीच विषय नाहीये, एवढं मी जरूर सांगेल. परंतु जे काही काळजी घ्या आणि काही कार्यवाही करा या संदर्भात ज्या काही बाबी सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये टेस्टिंग आम्ही नक्की वाढवू. ट्रॅकिंग, जे काही क्लस्टर्स आता जिथे जिथे आहेत, ज्या भागात संख्या येते त्याची आम्ही निश्चित प्रकारे ट्रॅकिंग करू, म्हणजे ज्यांचे क्लोज कॉन्टॅक्ट्स आणि डिस्टंट कॉन्टॅक्ट्स हे सगळे ट्रॅकिंग करू आणि ट्रीटमेंट गरजेप्रमाणे निश्चित प्रकारे करू. त्याचबरोबर जर काही पॉझिटिव्ह आढळलं तर त्याच्या बाबतीतलं जे जिनोमिक सिक्वेन्सिंग आहे ते पण करायला सांगितलं, कारण आपल्या देशामध्ये तरी ओमायक्रॉनच सर्व दूर आहे. जरी त्याचे काही व्हेरियंट्स जरी असतील तरी ते मी एवढं सांगेल त्याला डिसेंट्स म्हणतो त्याला, पण त्या संदर्भाने ते BA1, BA2, BA3 म्हणजे हे ओमायक्रॉनचेच खऱ्या अर्थाने भाग आहेत आणि म्हणून तसा काही वेगळा व्हेरियंट निर्माण झालाय अशातला कुठलाही भाग नाहीये. पण तरी सुद्धा जिनोमिक सिक्वेन्सिंग करायला सांगितलेलं आहे, ते जिनोमिक सिक्वेन्सिंग सुद्धा आम्ही करू. त्यामुळे ॲक्शन पॉईंट्स काय आहेत, तर टेस्टिंग आम्ही नक्की वाढवू, जिनोमिक सिक्वेन्सिंग करू, ट्रॅक ट्रीट करू आणि राहिला सगळ्यात महत्त्वाचा भाग तो वॅक्सिनेशनचा. वॅक्सिनेशनमध्ये आम्ही कंट्री ॲव्हरेजच्या पेक्षा जे कमी असलेले राज्य आहेत त्यात अगदी आपलं बॉर्डरवरच आहोत आपण. केंद्राच्या सरासरी इतके नक्कीच आहोत. वेगवेगळ्या वयोगटामध्ये थोडंफार कमी जिथे आहे तिथे आपण नक्कीच वाढवणार आहोत वॅक्सिनेशन. हे आजच्या मीटिंगमध्ये ठरवण्यात आलेलं आहे. म्हणजे त्यामध्ये एक मी नवी माहिती या ठिकाणी आवर्जून सांगेल की 6 ते 12 वयोगट हा आता नव्याने वॅक्सिनेशन करण्याची परवानगी ICMRनी म्हणजेच केंद्र सरकारने दिलेली आहे. त्यामुळे आता हे महाराष्ट्रासमोर पुन्हा एक मोठं काम या ठिकाणी निश्चित प्रकारे आहे की लहान मुलं ज्यांचं वय 6 वर्ष आहे, 6 वर्षापासून तर 12 वर्षापर्यंतच्या वयोगटाला आपल्याला आता वॅक्सिनेशन करावं लागेल. त्यासाठीचे डिटेल रूल्स अद्याप पाठवलेले नाहीत, पण जसे ते येतील, कारण आजच प्रधानमंत्र्यांनी हे सांगितलं आणि त्यामुळे जसे ते येतील त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाच्या आपल्या महाविकास आघाडीचं आमचं आरोग्य डिपार्टमेंट निश्चित प्रकारे करेल. हा पण मला महाराष्ट्राच्या जनतेला या ठिकाणी विश्वासाने सांगायचं आहे. त्याचबरोबर
साधारणपणे 12 ते 15 वयोगट आणि 15 ते 17 वयोगट हा जो काही स्कूल गोईंग वयोगट आहे त्यामध्ये आपण कंट्री ॲव्हरेज पेक्षा थोडं कमी आहोत. त्यामुळे आपल्याला त्यात सुद्धा जाणीवपूर्वक लक्ष देऊन स्कूल्सच्या मॅनेजमेंटला विश्वासात घेऊन पॅरेंट्सला विश्वासात घेऊन आपल्याला वॅक्सिनेशन वाढवावं लागेलच आणि ते करणारच असं आम्ही ठरवण्यात आलेलं आहे. आणि आता एकच चॅलेंज आहे की आता जून महिन्यामध्ये नेमकं म्हणजे आता खऱ्या अर्थाने सुट्ट्या पण लागतील मे महिन्यात, तर त्यामुळे थोडे चॅलेंजेस आहेत, पण तरी सुद्धा या वयोगटात आपल्याला वाढवायचं आहे. वॅक्सिनेशनचाच एक तिसरा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे प्रिकॉशन डोस. प्रिकॉशन डोस मध्ये सुद्धा आपण मोठ्या पद्धतीनं IEC करणार आहोत, जनजागृती करणार आहोत आणि ज्या ज्या ठिकाणी ज्यांना ज्यांना गव्हर्नमेंटमध्ये प्रिकॉशन डोस अलाउड आहे म्हणजे ऑल हेल्थ वर्कर्स, ऑल एसेन्शियल वर्कर्स आणि ऑल फ्रंटलाईन वर्कर्स प्लस 60+ लोक यांना गव्हर्नमेंटमध्ये प्रिकॉशनरी डोस अवेलेबल आहे. त्याचं पर्सेंटेज त्याचा टक्का सुद्धा कसं वाढेल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील आहोत. परंतु या उपर सुद्धा जे प्रायव्हेटायझेशन मध्ये सुद्धा प्रिकॉशन डोस अवेलेबल करून देण्यात आलेला आहे त्याची सुद्धा जनजागृती करून ज्या ज्या लोकांना खाजगी ठिकाणी जाऊन प्रिकॉशन डोस घ्यायचे असतील त्यांनी जरूर घ्यावेच असा आग्रह मी आजच्या या PC मध्ये सर्व महाराष्ट्राच्या जनतेला निश्चित प्रकारे करू इच्छितो. त्याचबरोबर हा सगळा जरी वॅक्सिनेशनचा विषय झालेला असेल म्हणजे वॅक्सिनेशन आम्ही खूप जोर देत आहोत. कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर मध्ये एक महत्वाचा भाग असा वाटतो की आज माननीय राज्याचे मुख्यमंत्री कदाचित 5-6 वाजता सर्व कलेक्टर्सच्या बरोबर एक बैठक निश्चित प्रकारे घेतील. आज असा सुतोवाच त्यांनी आमच्या मीटिंगमध्ये केलेला आहे आणि त्यामुळे त्या मीटिंगच्या अनुषंगाने कदाचित गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्क कंपल्सरी होऊ शकतात असा निर्णय या मीटिंगच्या नंतर माननीय मुख्यमंत्री घेण्याच्या संदर्भातला एक मला निश्चित प्रकारे असं वाटतं की त्या संदर्भाने निर्णय होईल. गर्दीच्या ठिकाणी मास्क घालायला हवेत. त्याचबरोबर जरी मास्क मुक्ती नाही तरी मास्क सक्ती नाही हा जो काही विषय मध्ये मी बोललो होतो त्या दृष्टीनं फक्त आपल्याला जसं दिल्लीमध्ये आज दिल्लीच्या मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितलं आम्ही 500 रुपीज फाईन सुरू केलेला आहे. UPच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ज्या ज्या ठिकाणी दिल्लीच्या सलग असे जे जिल्हे आहेत त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा मास्क सक्तीचं केलेलं आहे, मॅन्डेटरी केलेलं आहे. तर अशा संदर्भाने आपल्याला सक्ती करावं का नाही हा माननीय मुख्यमंत्री महोदय कलेक्टर्सच्या संदर्भाने मीटिंग घेऊन ठरवतील. परंतु गर्दीच्या ठिकाणी करावं अशा पद्धतीची एक जनरल चर्चा आमच्या आरोग्य विभागाच्या वतीनं निश्चित प्रकारे झाल्यात आलेली. याचबरोबर मला हे सांगायचंय की मुख्यतः आणखीन एक आढावा झाला तो म्हणजे ECRP 2 च्या संदर्भात म्हणजे एमर्जन्सी कोविड रिस्पॉन्स प्रोग्राम. यामध्ये केंद्राने राज्यांनी मिळून काही जी निधी दिलेली आहे त्याच्या संदर्भाने किती म्हणजे जसं बेड्स वाढवणं, हॉस्पिटलच्या सुविधा वाढवणं, ICU बेड्स वाढवणं, त्याच्यानंतर OTs वाढवणं, पीडियाट्रिक OTs वाढवणं या सगळ्या संदर्भाने जो काही खर्च अपेक्षित आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र निश्चित प्रकारे स्टेट म्हणजे कंट्री ॲव्हरेज पेक्षा नक्कीच खूप पुढे आहे. त्यामुळे महाराष्ट्राची यादीमध्ये ECRP 2 च्या खर्चाच्या अनुषंगाने महाराष्ट्र नक्कीच चांगली कामगिरी त्या ठिकाणी करू शकलेली आहे हे सुद्धा मला या निमित्ताने नम्रपणे सांगितलं पाहिजे. तर या सगळ्या संदर्भाने चर्चा झालेली आहे आणि मला असं वाटतं की प्रामुख्याने आणखीन एक महत्वाची बाब जी सांगण्यात आली ती म्हणजे आपले जे काही हॉस्पिटल्स आहेत त्या सगळ्या हॉस्पिटल्सला फायर ऑडिट्स करून घेऊन त्याच्या अनुषंगाने पूर्ण प्रिव्हेन्शन ऑफ फायर कसं करता येऊ शकेल त्या संदर्भात सुद्धा काम करावं. मेंटेनन्स जे असतात EC 24/7 चालू असतात तर तसं न होता त्याच्या संदर्भात सुद्धा मेंटेनन्स आणि रूल्स फॉलो करण्याच्या संदर्भातल्या सुद्धा गोष्टी हव्यात. सगळ्या ज्या काही कोविडच्या संदर्भातले इक्विपमेंट्स आहेत ते सगळे फंक्शनल राहावेत अशी अपेक्षा सुद्धा जी करण्यात आलेली त्या संदर्भात सुद्धा आम्ही आरोग्य विभागाने काळजी घेऊन या सगळ्या गोष्टी कराव्यात असं आम्ही त्या ठिकाणी सांगितलं. फायर ऑडिट करावं हॉस्पिटलचं सगळ्या तर ते मॅन्डेटरी केलेलं आहे की नाही माझं असं मत आहे की फायरच्या संदर्भात आम्ही स्वतःनी म्हणजे राज्य शासनाने
नाही, त्यांनी आम्हाला जनरल एवढंच सांगितलं की फायरच्या संदर्भातली काळजी घ्या, गरमीचे दिवस आहेत. प्रधानमंत्री महोदयांनी ते आवर्जून सांगितलं की गरमीचे दिवस आहेत, काळजी घ्या, आणि ते आहेत. परंतु आम्ही त्याच्यामध्ये एक नक्कीच आहे की या अगोदरच डिस्ट्रिक्ट प्लॅन मध्ये म्हणजे DPDC मध्ये आपण त्यामध्ये मोठ्या पद्धतीनं आता निधीची तरतूद केलेली आहे, अधिकार दिलेले आहेत, आणि त्यामुळे त्याचं ऑडिट करून त्याच्या संदर्भात जे काही करायचं असेल ते सगळ्या गोष्टी कराव्यात, आणि त्याला निधीची उपलब्ध करून दिल्यामुळे मला खात्री आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या सरकारी दवाखाने, मग ज्यामध्ये ग्रामीण रुग्णालय आहेत, ज्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय आहेत, जिल्हा रुग्णालय आहेत, या सगळ्या ठिकाणी आपण निश्चित प्रकारे या फायर ऑडिटचं कॉम्प्लायन्स करण्याच्या संदर्भातला आपण निर्णय त्या ठिकाणी निश्चित प्रकारे घेत आहोत. हिंदी मध्ये सांगा, एक मिनिट, हिंदी में क्योंकि हर कोई लाइव है सर अभी। देखिए एक मिनिट, हिंदी में ब्रीफ में जानना चाहेंगे आपसे कि आज की मीटिंग में क्या हुआ, हर कोई लाइव है इस तरह। नाही, आणखीन एक फक्त मराठीतला मुद्दा सांगतो मी की आज एक महत्त्वपूर्ण बैठक अशी पण झाली की ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट याच्या संदर्भात बऱ्याच गोष्टी झालेल्या होत्या, आणि सगळे महाराष्ट्रातले मुलं सुद्धा याची वाट बघत होते, आणि ते म्हणजे आमच्या हेल्थ डिपार्टमेंट, पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट आणि मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंट यांच्यातला महत्त्वाचा भाग होता. आणि त्यात असं ठरलं होतं की बाबा दोन्ही मंत्र्यांना बरोबर बैठक घ्यावी. तर माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या दालनामध्ये आज बैठक झाली, आणि इन सर्व्हिस PG हे जे झिरोवर आकडा आणला होता की 0% म्हणजे इन सर्व्हिस PGला 1% सुद्धा ठेवायचा नाही, जो पूर्वी 30% होता. पण आता जसं जसं मेडिकल कॉलेजेस वाढवलेले आहेत तर त्यांना SR जे लागतात त्यांना सिनियर रेसिडेन्शियल, तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी हा इन सर्व्हिस PGचा आकडा 0वरच आणला होता. तर त्या दृष्टिकोनातून आता ग्रामीण भागामध्ये अजिबात पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर्स मिळाले नसते ह्या सगळ्या निर्णयामुळे, आणि त्यामुळे ग्रामीण भागामध्ये, दुर्गम भागामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन डॉक्टर्स मिळावेत, कारण त्या ठिकाणी जर ते गेले तर त्यांना काही मार्क्स वाढून मिळण्यास सुद्धा मदत होते, आणि त्यांना एक इन सर्व्हिस PGचा जो कोटा असतो त्यामध्ये सुद्धा त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठीची एक संधी असते. ही संधी आज 0% कोटा केल्यामुळे त्या ठिकाणी नव्हती. तिला आता आम्ही बैठक घेऊन आम्ही आमची बाजू पूर्णपणे सांगून त्या ठिकाणी दोन्ही मंत्री महोदय, माननीय अमित देशमुख, आम्ही सगळ्यांनी आणि आदरणीय दादांनी त्यातला जो निर्णय दिला त्यामध्ये 25% एवढा PG साठी इन सर्व्हिस कोटा हा सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. हे सुद्धा मला असं वाटतं महाराष्ट्राच्या जनतेलाही कळावं, खास करून MBBS जे डॉक्टर्स आहेत त्यांच्यासाठी हा फार कळीचा मुद्दा होता. जे हजारो डॉक्टर्स पासआउट होतात त्यांना इन सर्व्हिस PG करायचे असतं, त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा. आज यहाँ पर प्राइम मिनिस्टर ऑनरेबल मोदी जी का जो मीटिंग हुआ, जिसमें खास तौर पर उन्होंने सभी CMs जहाँ पर कोविड के केसेस बढ़ रहे हैं उसके बारे में विस्तार से उन्होंने रिव्यू लिया, प्रेजेंटेशन हुआ. प्रेजेंटेशन में दुनिया में क्या हो रहा है, हमारे देश में क्या हो रहा है, हमारे राज्यों में क्या क्या हो रहा है, उसकी पूरी परिस्थिति का पूरा विमोचन वहाँ पर यानी वहाँ पर प्रेजेंटेशन हुआ है, और उसमें बहुत क्लियरली कुछ इंस्ट्रक्शंस राज्यों के लिए दिए गए, जिसमें 5 पॉइंट प्रोग्राम जैसा कि टेस्ट, ट्रीट, ट्रैक, कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर एंड वैक्सीनेशन. तो ऐसे ये जो 5 पॉइंट प्रोग्राम है इसके तहत काम होना फिर एक बार ज़रूरी है, क्योंकि देश की थोड़ी एक्टिव केसेस की संख्या बढ़ी है. जैसा कि कुछ राज्यों में, खास तौर पर नॉर्दर्न राज्यों में ज़्यादा और नीचे केरला में भी बहुत ज़्यादा मात्रा में केसेस बढ़ी है, और लेकिन महाराष्ट्र की केसेस में चिंता करने लायक निश्चित तौर पर कोई वजह नहीं है, क्योंकि हमारे पर मिलियन केसेस में सिर्फ 7 केसेस की संख्या है, जिसमें अन्य राज्यों के तुलना में या अन्य राज्यों की कंपैरिजन में निश्चित तौर पर हम बहुत कम हैं. लेकिन एक ज़रूरी है कि जो उन्होंने पंचसूत्री का मेंशन किया है उसमें हमने टेस्टिंग बढ़ाने का निश्चित तौर पर निर्णय लिया है कि महाराष्ट्र में 25,000 पर डे टेस्ट किया जाता था, अभी वो हम कम से कम 50,000 तक
लेके जाने की कोशिश निश्चित तौर पर करेंगे। क्लस्टर अप्रोच बिहेवियर का, यानी जहाँ पर क्लस्टर में कुछ केसेस आते हैं तो वहाँ पर प्रॉपर ट्रैकिंग किस तरह से किया जाए, वह भी हम स्वास्थ्य विभाग की तरफ से पूरा उसमें ध्यान रखेंगे, मॉनिटर करेंगे। और ट्रीटमेंट का तो ज़रूर हमारे पास इंफ्रास्ट्रक्चर बहुत अच्छी तरह से, ट्रीटमेंट का कोई प्रॉब्लम नहीं आएगा। रहा सवाल वैक्सीनेशन के हद तक, वैक्सीनेशन में माननीय प्रधानमंत्री जी के वीसी में जो आज की स्थिति नज़र आई है, उसमें जो स्टेट्स कंट्री के एवरेज से कम है, उन्होंने कंट्री के एवरेज से ऊपर जाना चाहिए। तो बच्चों के हद तक, यानी एज ग्रुप 12 to 15, 15 to 17, यह एज ग्रुप में हम माइनर कंट्री से थोड़ा कम है, तो हम निश्चित तौर पर उसको आगे बढ़ाने के लिए स्कूल मैनेजमेंट्स और पेरेंट्स सबको विश्वास में लेते हुए निश्चित तौर पर इसकी मात्रा बढ़ाने का काम हम जरूर करेंगे, उस पर बहुत ज़्यादा फोकस करेंगे। और रहा सवाल जो नया एक एज ग्रुप जिसकी मंजूरात अभी केंद्र सरकार ने दी है, वो एज ग्रुप है 6 years to 12 years। तो 6 to 12 years का एज ग्रुप जो है, उसमें अभी हम नए सिरे से वैक्सीनेशन करने के बारे में पूरा प्लान करके वैक्सीनेशन करने की पूरा इम्प्लीमेंटेशन करने के लिए हम ज़रूर आने वाले दिनों में कोशिश करेंगे। और उसका जो रूल्स रेगुलेशंस और प्रोटोकॉल भेजा जाएगा, उसके तहत हम काम निश्चित तौर पर करेंगे। रहा सवाल प्रिकॉशन डोज का, प्रिकॉशन डोज के माध्यम से भी जिनको गवर्नमेंट हॉस्पिटल्स में फ्री प्रिकॉशन डोज अलाउड है, वह हेल्थ वर्कर्स हो, फ्रंटलाइन वर्कर्स हो, एसेंशियल सर्विसेज के वर्कर्स हो, या 60+ एज ग्रुप के आगे के लोग हो, उनको सभी को हम मोटिवेट करके उसकी मात्रा भी ज़रूर हम बढ़ाएंगे। और